हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखी समाधानाचा आणि आनंदाचा जावो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आता थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे साडीला पिको कसं करायचं किंवा साडीला पिको करण्याची योग्य पद्धत कोणती। जर तुमच्या साडीचा जो पिको आहे तो गोलमध्ये येत नसेल, चपटा येत असेल किंवा पिको केल्यासारखं पण वाटत नसेल, जर दोरा असा मध्ये मध्ये स्किप होत असेल किंवा राहत असेल आणि पिकोची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येत नसेल तर काय करायचे, यावरती मी महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे। तर चला आपण पाहूया। मी जी साडी घेतलेली आहे त्या साडीला दोन्हीकडे पिको आहे आणि साडी इतकी सिल्की आहे की ती मशीनवरती राहतच नाही, अक्षरशः सारखं खाली जाते। जर तुमच्याकडे पण अशा जर साड्या आल्या तर तुम्हाला त्याचा कसा वापर करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच व्हिडिओमध्ये। सुरुवातीला दाब जो आहे तो चेंज करून घेते, कारण ही 2 in 1 मशीन आहे। या मशीनला मी शिलाईचा दाब जोडलेला आहे, तो सुरुवातीला काढून घेते आणि पिकोचा दाब बसवून घेते। दोरा मॅचिंग दोरा वगैरे मी सगळा काही बॉबिनमध्ये भरून घेतलेला आहे, मात्र दाब बसवायचाच विसरून गेले। असो, तर सुरुवातीला तुम्हाला पिको करत असताना जो साडीचे जो काठ आहे ते तुम्हाला स्ट्रेटमध्ये कट करून घ्यायचं आहे, तरच तुमचा पिको सरळ येतो। ही झाली महत्त्वाची पहिली टीप बरं का। आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, आता काय साडींचं कसं असतं, डिझाईन ही तिरकीच असते, त्यामुळे तुम्हाला डिझाईनकडे लक्ष नाही द्यायचं, नाहीतर साडी तुमची तिरकी होत जाते। तुम्हाला साडीचं जे मटेरियल आहे, जे कापड आहे, त्या साडीकडे लक्ष द्यायचं आहे। साडी स्ट्रेट असली ना विषय कट, तुम्हाला डिझाईनकडे लक्ष द्यायचे नाही। आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ही जी साडी आहे त्या साडीचा पण असाच प्रॉब्लेम आहे बरं का। पिको करत असताना थोडीशी जागा शिल्लक ठेवायची। अशा प्रकारे तुम्हाला मी पिको करून इथं दाखवत आहे। तर असा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, पाहू शकताय व्यवस्थित पिको होत नाही आहे, त्याला व्यवस्थित फिनिशिंग येत नाही, तर आता योग्य पद्धत कोणती पिको करण्याची ती मी तुमच्यासोबत शेअर करते। पिको करत असताना अशा थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आणि त्यानंतर जो पिकोचा दाब आहे त्याच्यामध्ये साडी थोडीशी गुंतवायची आहे, ठीक आहे। जो साडीचा काठ आहे तो तुम्हाला थोडासा चपटा करून घ्यायचा आहे। सुरुवातीला साडी खालती चाललेली आहे मशीनवरून, म्हणून मी तिच्यावरती काहीतरी ओझं ठेवते जेणेकरून ती खालती जाऊ नये, ठीक आहे। असं तुम्हाला काहीतरी जुगाड करून घ्यायचं आहे। आणि इथं लक्ष देऊन पहा, ज्यावेळेस तुम्ही पिको करत असाल ना त्यावेळेस तुम्हाला असा थोडासा साडीचा जो टोक आहे तो चपटा करून घ्यायचा आहे। अगदी तुम्ही छोटीशी घडी घालायची आहे आणि पिको मशीन स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पिको खेचायचा आहे, अगदी किंचितसा, खूप पण खेचायचा नाही आणि सोडून पण द्यायचा नाही। जर तुम्ही न खेचता जर पिको केलात तर मशीन तुमची एकाच जागी पिको करते, ती पुढे सरकणार नाही। त्यासाठी तुम्हाला एका हाताने पुढे थोडीशी साडी खेचायची आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय किती मस्त अगदी गोल पिको झालेला आहे। आणि मी तुम्हाला पहिल्यांदा पण दाखवलं, त्यामध्ये गोल पिको नव्हता, बरोबर चपटा झाला होता। मग त्या पिकोचा जो दाब आहे ना, त्या दाबाच्या जे छोटीशी पुढची पट्टी आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला साडी गुंतवायची आहे, किंचितशी मुरगळायची आहे साडी, खूप नाही। तुम्हाला स्क्रीनवर पाहताय तुम्ही, माझी मशीन थोडीशी हलते, तिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, कारण माझा जो ट्रायपॉड आहे तो खराब झाला आहे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवायला दुसऱ्याचा यूज केलेला आहे, कारण माझ्याकडे मोबाईल पकडायला दुसरं कोणी नाही। मी ट्रायपॉडवरतीच व्हिडिओ बनवते आणि तो असा अचानक खराब झाला आहे, तो स्लिप झाला आहे, असं मध्ये मध्ये मोबाईल खालती जातो, त्यामुळे मशीन ती फिरल्यासारखी तुम्हाला वाटते, प्लीज समजून घ्या। आता काय करायचं, तुम्हाला अशा प्रकारे गोल पिको करत आणायचं आहे, ठीक आहे। इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे, आणि थोडंसं किंचितचं तुम्हाला हे करायचं आहे आणि भरपूर लांब साडी पकडायची नाही, थोडं करत तुम्हाला साडीला पिको करायचं आहे। नाहीतर तुम्ही एकदा छोटंसं दुमडले त्याला आणि लांबपर्यंत धरले आणि पिको करताय, असा जर केलात ना तर तुमचा पिको अजिबात सरळ येत नाही, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे। हा जो राहिलेला टोक आहे, हा टोकाचा आता पिको कसा करायचा मी ते तुमच्यासोबत सांगते। बघू शकताय पिको किती छान झालेला आहे, गोल झालेला आहे, खूप पण दोरा जवळ नाही आहे आणि खूप पण लांब नाही आहे बरं का। तर पिको जो राहिलेला टोक आहे तो असा तुम्हाला नाही पिको करायचा आहे, तर अशा प्रकारे पिको करायचं आहे, ठीक आहे। ही दुसरी महत्त्वाची टिप्स आहे असं समजा, कारण पिको करत असताना काय करायचं, शेंड्याने नाही करायचं आहे, म्हणून तर सुरुवातीला आपण थोडासा ठेवलेला असतो, कारण त्याला शेप छान यावी, शायनिंग छान यावी या कारणाने,
ठीक आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जो काही छोटासा राहिलेला तुकडा आपला पिको करायचा होता तो असा करून घ्यायचा आहे. ठीक आहे. फायनली एका बाजूची जी साडी आहे ती आपली पिको झालेली आहे. ह्या साडीची सुद्धा डिझाईन ओबडधोबड आहे, व्यवस्थित नाही आहे, तरी पण साडीला पिको केल्यानंतर खूप छान साडी दिसत आहे, फिनिशिंग मस्त आलेली आहे. आणि नंतरचा जो दुसरा टोक आहे तो आपण आता पिको करून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आता मी आणखीन एक तुम्हाला मशीनचा पॉईंट सांगते. ज्यावेळेस तुम्ही पिको करचाल ना त्यावेळेस स्क्रीनवर दाखवते मी आता तुम्हाला, जो तो दोरा आपण खालचा दोरा घेतलेला असतो ना तो असा गोळा होतो. इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. तर ही महत्त्वाची टिप्स समजा तिसरी, तुम्हाला दोरा काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही खालचा दोरा वरती घेता आणि सुईतून ओवून तो घेताना अशा वेळेस तुम्हाला जो दोरा आहे तो कोणत्या दिशेला टाकायचा आहे, ज्या दिशेला दाब आहे ना त्या दाबातून ज्या दिशेला टोक नाही आहे बघा, शिल्लक जागा नाही ना, अशा प्रकार. आता इथे तुम्ही पाहू शकता या साईडला तुम्हाला टाकायचं आहे. कोणत्या साईडला, इथं तुम्ही पाहू शकता पिकोचा जो दाब असतो ना तो ज्या साईडून जॉईन नाही आहे, थोडंसं अलगदचं किंचितचं हे आहे ना, ओके इथं तुम्ही पाहू शकताय. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, दोरा इंकडून घ्या, नाहीतर काय होतो सारखा तो गुंततो, त्यामुळे प्रॉब्लेम येतो, साडीचा पिको व्यवस्थित होत नाही. ठीक आहे. तर असा दोरा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आणखीन थोडीशी शिल्लकशी जागा ठेवून घ्यायची आणि त्यानंतर मगच पिको करून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगते मी, हा ट्रायपॉड खराब झाला आहे त्यामुळे ना मला व्हिडिओ क्रिएट करायला खरंच खूप प्रॉब्लेम येत आहे शूट करायला. असो तुमच्यासाठी थोडासा त्रास सहन करत आहे मी. तर काय करायचं आहे तुम्हाला, पिको करत असताना असा किंचितसा तुम्ही पाहू शकता असा थोडासा टोक जो आहे तो तुम्हाला दुमडून घ्यायचा आहे एव्हरीवन. ठीक आहे. आणि पिको करत असताना नेहमी ही एकच टिप्स, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला किंचितसंच ही करायचं आहे. आणि छोटीशी तुम्ही घडीसुद्धा घालू शकता. आता तुम्ही पाहू शकताय स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे पिको किती छान झालेला आहे. आणि समजा आता जर तुमची साडी तिरकी कट झाली असेल किंवा तुम्हाला सरळ कट करता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तो जो टोक आहे ना अशा प्रकारे आतमध्ये घालायचा आहे आणि त्याचं सर्कल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तेवढ्याने अगदी 2 लाईनच हे होते, त्याच्यात वेस्ट जाते साडी. असं समजायचं नाही की साडी खूप लांडी होईल किंवा त्याची लांबी खूप कमी होईल, असं अजिबात समजू नका. किंचितचा तुम्हाला जर पिकोची शायनिंग आणि साडी जर कम्फर्टेबल म्हणजे खूप छान दिसणार असेल तर पिकोच छान होणं खूप गरजेचं असतं. शिवाय फॉल लावणंसुद्धा, साडीला फॉल कसे लावायचे, काय करायचं किंवा सेटिंग कशी करायची, 2-in-1 मशीनची सेटिंग कशी करायची, यावर बरेचसे व्हिडिओ माझे अपलोड आहेत, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. ठीक आहे. तर सांगण्याचा उद्देश हाच होता की साडीला पिको करत असताना तुम्हाला गोल येण्यासाठी मी ज्या ट्रिक्स सांगितल्या, जशा प्रकारे मी साडीला पिको केलं अशा प्रकारे जर तुम्ही केलात तर तुमची साडी व्यवस्थित शायनिंगनुसार पिको होऊन जाते. आणि टोकचासुद्धा व्यवस्थित शाईन देण्यासाठी व्यवस्थित पिको करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपली साडी फायनली पिको झालेली आहे. किती छान पिको झालेला आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.